हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टाईम सांगितलं सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इकडं किचनमध्ये आज चटण्यापासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे कारळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी दोन्ही संपलेले होते. तर शेंगदाणे आणि कारळ मी दोन्ही भाजून घेतले आणि इकडं ककडी आणि टमॅटो मी चिरून घेतले, कारण भाजीला आज फ्रीजमध्ये काही नाही, कालपासून असाच गोंधळ आहे. तर आज येते वेळेस घेऊन येतील मी सांगितले, नाहीतर दररोज मला ककडीचीच भाजी खाऊ घालेन जर तुम्ही काही नाही आणलं. तर इकडं ककडी चिरून घेतलेली आहेत, मी अगोदरच तयारी करून घेतलेली आहे. कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये घेतलं 2 चमचे तेल. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी, जिरं टाकलेले, लसूण टाकलेले खूप सारं, परतून घेतलं आणि जे ककडीच्या फोडी होत्या ते टाकले आणि परतून घेतलेले थोडा वेळ. आता टाकूया टमॅटो टाकून परतून घेतला. आता टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडासा मसाला टाकलेला आहे. आणि धना पावडर पण इकडं मसाला डब्यामधलं संपलेलं आहे, तर तेही काढायचं आहे मला. म्हणजे अधूनमधून ही छोटी छोटी कामं आपली होतच असतात. तिकडं भाजीला मी छान परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया. म्हणजे जशी रसा भाजी असते ना तशी मी बनवणार आहे, एकदम थिक बिन पाण्याची भाजी मी बनवणार नाही आहे. आणि यामध्ये थोड्याशा मी चटण्या पण मिक्स करणार आहे, म्हणजे यानं भाजी छान अशी रसा होते आणि छान आळून पण येते आणि टेस्ट पण खूप छान येतो. तर शेंगदाणे छान थंड झाल्यानंतरच मी मिक्सरला काढून घेतले, बघू शकता एकदम बारीक मी वाटून घेतलं. अशाच पद्धतीने आता कारळाची चटणी पण वाटायची आहे. म्हणजे 4-8 दिवसासाठी हे वाटण मी बनवून ठेवलेलं आहे. कारळ दिसायला काळे दिसतात पण टेस्ट खूप छान येतो भाजीला. तर काही दिवस मी कारळ आणलेलेच नव्हते, कारण जेव्हा मी आणलेले होते तेव्हा ना इतका वास त्या कारळामध्ये येत होता ना, म्हणजे आता 2 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. 2 वर्षापासून मी कारळ आणलेलेच नव्हते. पण परवा मी दीपकला म्हटलं की अर्धा किलो कारळ घेऊन ये, बघूया कसे आलेले, म्हणजे चांगले असले तर 2 किलो मागूया. तर मी अर्धा किलो मागवलेले होते, तर खूप छान कारळ आलेले होते. म्हणजे वास वगैरे कसलाच नव्हता आणि भाजीला टेस्ट पण खूप छान येत होता. मग परत मी 2 किलो असेच कारळ मागवले, म्हणजे ज्या दुकानातून दीपक अगोदर आणलेला होता ना त्याच दुकानातून मागवले, म्हणजे वर्षभरासाठी हे चालतं आता. तर इकडं दोन्ही चटण्या मी 2-2 चमचे भाजी टाकला आणि गरम पाणी टाकलेलं आहे, छान मिक्स करून झाकून ठेवलेली. भाजी बनत आहे तिकडे, तोपर्यंत चटण्या मी डब्यात काढलेल्या आहेत. म्हणजे मुंग्या खूप लवकर येतात त्याला, त्यामुळे पटकन मी डब्यात काढून ठेवलेले आहेत पेगवण डब्यामध्ये, आणि डबे सगळे मी जागेत ठेवून दिलं. तर झालेलं हे पसारा पण किचनचा मी आवरलेला आहे. भाजी पण बनलेली आहे. आता पटकन मी चपात्या बनवते आणि भाकरी पण बनवायची आहे आणि आज दिनेश जाणार आहे. आणि इकडे बघू शकता फ्रीज कसं झालेलं आहे, खूप खराब झालेलं आहे. म्हणजे परवाच दिनेशनं, म्हणजे परवा काय 2 दिवसा अगोदरच फ्रीज स्वच्छ केलेलं होतं, पण आंबे वगैरे हे ते ठेवल्यामुळे ना ते फ्रीज थोडंसं असं होत आहे ना, म्हणजे त्याचे डाग वगैरे पडत आहे. तर रस पडलं ना थोडंसं तसाच डाग पडतो. तर वरच्यावर मी स्वच्छ करत असते. तर इकडं मी लिक्विडचं पाणी घेतलं आणि कॉटनच्या कपड्याने म्हणजे व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे लिक्विडच्या पाण्यामध्ये बुडवून. तर पूर्ण हे जे ट्रे आहे ना फ्रीजमध्ये ठेवले ते पण खूपच असं झालेलं होतं, खूप चिकट आणि घाण झालेलं होतं. त्यातल्या सगळ्या भाज्या मी काढल्या. तसं तर भाज्या नव्हत्याच फ्रीजमध्ये, आज फक्त बटाटे ठेवलेले होते, ते पण मी सगळे काढून तरी कामं करून घेतलं. ट्रे आणि स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि दिनेश येतवेळेस टमॅटो घेऊन आलेले, तर फक्त टमॅटोज आहेत आता फ्रीजमध्ये, बघू शकता काहीच नाही, पूर्ण फ्रीज रिकामं आहे. हिरवी मिरची, लिंबू, परत टमॅटो वगैरे हेच ठेवलेलं आहे. कपडेही मी मशीनला लावलेले आहेत आज, कारण आज दिनेश जाणं सगळं त्याचं आवरून द्यायचं आहे. त्यामुळे आज म्हणलं जास्त कामं मी कुठली काढणार नाही. कपडे मशीनला लावले होते, धुवून झालेत, कपडे उन्हाला टाकले आणि खूप लवकर हाडकलेले पण आहेत. तर इकडं कपडे सगळे मी काढून आणलेले, घडी घालून मी जागेत ठेवून देते. आणि जे दिनेशला द्यायचे कपडे आहेत ते मी इथंच ठेवत आहे घडी घालून, कारण नंतर शोधायला नको. आणि बाबाही जेवण करत आहेत. आता टाईम सांगितलं दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. दिनेश 5 वाजता जाणार आहे, तर सगळं त्याचं आवरून ठेवते. आणि चपात्या, भाजी हे पण बनवायचं आहे. म्हणत होता की टमॅटोचीच भाजी बनवून दे मम्मी. तुम्ही बघितलं दीपकला पण मी टमॅटोची भाजी चपातीच पॅक करून दिलेली होती. आणि दिनेश पण म्हणत आहे मम्मी त्या दिवशी भाजी खूप छान झालेली होती, सेम तशीच भाजी बनव मला पण देण्यासाठी. तर ठीक आहे म्हणजे टमॅटो आणलेले पण आहे, तर टमॅटोचीच भाजी मी बनवणार आहे. कपडे वगैरे सगळे ठेवले. इकडं कणिक मी मळून घेतलेले आहे. लसूण सोललेला संपले म्हणून थोडासा जास्तच लसूण घेतला, पण यामध्ये ना एक लसणाचा गड्डा एकदम काळा निघाला आणि पूर्ण हात काळं झालं माझं. म्हणजे अगोदर दिसलंच नाही, जसं मी ते फोडलं ना तसं पूर्ण काळं निघालेलं. एक लसूण खराब राहतं त्यामध्ये. तर इकडं सगळा लसूण मी सोडून फटकून घेतलेला आहे आणि एका भांड्यात भरून ठेवलं. आता निवांत नंतर मी जसं लागेल तसं सोलून घेणार आहे, कारण फक्त जे पाचोळ्या आहेत ते मी काढला, बाकीचं सोललेलं नाही, कारण आता तितका वेळच नाही आहे. फक्त भाजीला जितकं लागतं तितकं मी घेतलेलं आहे. टमॅटो धुवून घेतले अगोदर इथं, आणि आता चिरून घेऊया. टमॅटो चिरून तयारी करून घेते भाजीची, आणि भाजी बनत राहील तोपर्यंत मी चपात्याही बनवते. म्हणजे जेव्हाही घाईगडबड बसते ना, वेळ कसा जातो ते समजत नाही अजिबात. आणि सुरी पण तितकी व्यवस्थित चालत नव्हती, तर थोडंसं मी घासून घेतलं इकडे किचनवरती. आणि बघू शकता आता एकदम परफेक्ट चालत आहे, म्हणजे टमॅटो छान व्यवस्थित कट होत आहे त्यानं. तर टमॅटो इकडे चिरून झालेले आहेत, पटकन भाजीला फोडणी देते. आता ना मला असं वाटतं, म्हणजे बोलतो वेळेस आपण म्हणतो की हे करते ते करते,
ते सगळंच करते, पण वेळ भरपूर जातो त्यामध्ये. आणि दिनेश पण आलेला आहे बॅग आवरण्यासाठी. म्हणजे बॅग आणखीन आवरलेली नाही आहे, त्यामध्ये कपडे वगैरे कुठले ठेवायचे काही नाही. म्हणजे काही दिवसासाठीच दिनेश हे सगळं घेऊन जात आहे, काही दिवसामध्ये परत येणार आहे तो, कारण कॉलेजकडे कामं एक्झाम वगैरे आहेत त्याचे. तर तेव्हा दिनेश परत येईल म्हणून जास्त इकडं कपडे वगैरे नेत नाही आहे. आणि इकडे मी आता सगळी तयारी करून घेतली आणि कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झालं तर यामध्ये जिरं मोहरी टाकूया आणि तोपर्यंत मी लसूण वाटून घेते. दिनेशचे कपडे तिकडच्या रूममध्ये काय काय ठेवले तिकडून इकडून सगळे कपडे जे आहेत ना ते घेत आहे. म्हणजे थोडीशी धावपळ झाली ना दीपक आल्यापासून, एकही व्यवस्थित नाही जाग्यावरती सगळे कपडे. कोणीही कुणाचेही कपडे घालायचे म्हणजे सगळ्यांना एकच साईज येते ना, म्हणजे जसं अजय आहे, दिनेश आहे, दीपक आहे, सगळ्यांना एकच साईज येते. त्यामुळे कधी दीपकचे कपडे घालायचं, कधी दिनेशचं, कधी अजयचे, असं करून ना ते कपडे इकडे तिकडं झालेले. तर दिनेश तेच घेत आहे की मम्मी ते टी शर्ट कुठे आहे, हे पॅन्ट कुठे आहे, ते कुठे आहे. मी तसं तर सगळं घडी घालून जागेवरच ठेवले, तरी पण शोधाशोध सुरू आहे त्याची. तर म्हटलं सगळं इथंच ठेवलेलं आहे, उचलून ते बॅगमध्ये ठेव, फक्त आता शोधाशोध जास्त करू नको, कारण काही दिवसासाठी जात आहे आणि खूप सुनं पण मला वाटत आहे. कारण दीपक गेल्यापासून तर असं वाटत आहे ना खूप सुनं की एकटीच राहते घरी, कारण दिनेश पण घरी राहत नाही, गॅरेजला जातो. आणि आत्ता आलेला आहे, आता परत इकडे बॅग पॅकिंग सुरू झालेली आहे त्याची, तो पण जाणार. तर आता मला विचार पडलेला आहे की एकटी घरात कशी राहू. म्हणजे दीपक दिनेश आल्यापासून इतका गोंधळ होता ना, कसा वेळ जात होता या कामामध्ये मला समजत नव्हतं. सगळ्यांची मस्ती मजाक इतकी असायची की त्यामध्ये मला वेळेचं भान राहायचं नाही. आणि कसा वेळ म्हणजे बोर व्हायला तर वेळच नसायचा, कसा म्हणजे दिवस जातो ते पण समजत नव्हतं. पण आता असं झालं ना, दीपक गेल्यापासून खूप सुनं वाटत आहे. आता दिनेश पण जाणार, आणखीनच सुनं वाटत आहे. कारण दीपक आल्यानंतर सगळेच जणच आले घरी. म्हणजे अजय आला, वेदिका आली, परत पाहुणे येणार होते, परत आम्ही पण इकडं तिकडं फिरण्यावर होतो. खूप छान आम्ही छान एन्जॉय केलं. पण आता दीपक गेल्यापासून खूप सुनं मला वाटत आहे. आणि आता दिनेश पण जात आहे तर आणखीन सुनं वाटत आहे. तर असं ताईंनो, त्यांच्या भविष्यासाठी त्यांना डोळ्याच्या आड पाठवावंच लागतं. काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना करायचं आहे, स्वतःच्या पायावरती थांबायचं आहे. तर बाहेर जाऊन काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही. तर इकडे सगळे कपडे जे आहेत ना आता बॅगमध्ये ठेवलेले आहेत व्यवस्थित, आणि खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. जसं तुम्ही बघितलेले अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी चकली बनवली, रवा लाडू बनवले, चिवडा बनवला आणि ते तुम्हाला आवडलेला पण आहे आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी बनलेला आहे. म्हणजे मेजरमेंट मी सांगितलेले आहे तशा पद्धतीने जर केलं तर एकदम परफेक्ट रवा लाडू आणि चकली बनवून तयार होते. म्हणजे आता मुलं बाळ बाहेर आहेत तर पॅक करून देण्यासाठी आपल्याला काहीतरी बनवायचंच असतं. आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो की काय बनवू जे 10-12 दिवस तरी टिकून राहावं, म्हणजे 10-12 दिवस तरी मुलं ते एन्जॉय करावं. तर हे एकदम परफेक्ट रेसिपी आहेत. आणखीनही तुम्ही भरपूर साऱ्या रेसिपी बनवू शकता, पण हे सोपे वाटतात मला आणि मी हे बनवत पण असते आणि मुलांचे फेवरेट पण आहेत, खूप आवडतात सगळ्यांना, घरी पण सगळ्यांना खूप आवडतात रवा लाडू, चकली, चिवडा वगैरे. तर इकडं सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू मी अगोदरच पॅक करून ठेवलेल्या होत्या. दीपक दिनेसाठी 2 डबे मी भरून ठेवलेले होते, कारण आता वेगळं पॅक करायला नको. आणि कॅन्टीनमधून काही बिस्किट वगैरे आणलेले होते मी, आणखीन तिथला काहीच काढलेलं नाही, ते किराणा मी भरलेला नाही आहे, तशीच पिशवी आणून ठेवलेली आहे. तर नंतर मी निवांत काढणार आहे, कारण खूप गोंधळ होता दीपक जाईपर्यंत, आता दिने जाईपर्यंत असाच गोंधळ असणार आहे. तर वेगळा वेळ मला भेटलेला नाही आहे, आता निवांत मी काढणार आहे, कारण मी आणि माझी कामं आता फिक्स आहोत. तिकडे शॅम्पू, साबण, तेल वगैरे सगळं दिनेशने घेतलेलं आहे. म्हणजे या सगळ्या छोट्या मोठ्या वस्तूची गरज असतेच. आणि दीपक हे काही नेत नाही अशा वस्तू, कारण त्याला तिथं सगळं सुविधा असते, त्यामुळे वेगळं नेण्याची गरज नाही. पण दिनेशला मात्र सगळं मी इकडं आवरून दिलेलं आहे. तर इकडे बॅग रेडी करत आहे, एक वस्तू जमा करत आहे. तोपर्यंत ही जी खोबरं आहे ना, म्हणजे मैलारून आणलेलं होतं, हे हळद म्हणजे भंडारा जे आहे ना ते पण यामध्ये मिक्स होतं. तर हे सगळं मी चाळून काढलेलं आहे. आणि खोबरं जे आहे ना मी खोबऱ्याच्या इथं डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे, कारण असंच ठेवल्या प्रसाद कोणी खायला घेतलेला नाही आहे. मी आल्या दिवशी दिलेला होता, पण नंतर कोणीच खायला घेतलं नाही. तर मी ते भंडारा वेगळा केला त्यामधला आणि इकडे हळदीच्या डब्यात भरून ठेवलं. आणि हे जे खोबरं आहे ना ते पण मी चाळून काढलेलं आहे पूर्णपणे, आणि काही कवरमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे, म्हणजे असंच खाता येईल आपल्याला किंवा भाजीमध्ये पण यूज करू शकतो. पण तसंच कवर ठेवल्या ते खराब पण होणार होतं. तर झालेलं आहे दिनेचं बॅग वगैरे सगळं इकडे रेडी झालेलं आहे. आता इकडे भाजी पण बनली, आता फक्त चपात्या बनवायचे आहेत. आणि दिनेश आणखीन जाणार नाही, आता टाईम सांगितलं तर 4-4:30 वाजले, तर दिनेश जाण्यासाठी आणखीन 1 तास टाईम आहे. तर दिनेश तेच म्हणत आहे, मम्मी मी थोडंसं बाहेर जाऊन येतो, मित्राकडे जाऊन येतो, म्हणजे आता जाणार आहे तर मित्राला भेटून येतो म्हणत आहे. तर ठीक आहे म्हणलं, तोपर्यंत मी चपाती भाजी बनवून ठेवते. आणि इकडे टी टेबल ही असं झालं खूप धूळ येते इथं, तर दिवसातून 2-4 वेळा मी टी टेबल पुसत असते, तर तेही पुसून घेतलं. आणि इकडं सगळं हे दिनेशचं सगळी पॅकिंग
पॅकिंग झालेली आहे तेच बघत होते. तर इकडे हे बॅगला ना एक आतमध्ये एक कपडा आहे, म्हणजे एका साईडला इकडच्या बाजूला पॅक झालेलं आहे ते व्यवस्थित. तर त्याच्यावरती चेन म्हणजे चेन लावलेली आहे, छान पॅक झालेलं आहे ते. आणि त्याला एक किस्सा पण आहे, त्यामध्ये काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवू शकतो, म्हणजे छान आहे बॅग हे. मला तरी खूप आवडली, म्हणजे दीपक दिनीची सेमच बॅग आहे. तर झालेले बॅग वगैरे पॅक आणि सगळं त्यामध्ये झालं. वेगळी हातात पिशवी घेण्याची गरज नाही. तर अगोदरची बॅग होती छोटी होती, एक वेगळी पिशवी मला द्यावी लागत होती, म्हणजे चिवडा वगैरे काही. आता हे नंतर जे दिलेलं असतं ना भाजी चपाती वगैरे ते सगळं वेगळ्या पिशवीत मी द्यायचे, पण आता सगळे याच बॅगेमध्ये बसेल, टेन्शन नाही दुसरी बॅग वगैरे किंवा पिशवी हातात घेण्याची. तर असं इकडं मस्त अशी टमॅटोची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर चपात्या बनवून घेऊ. तर इकडे लोखंडी तवा ठेवलेले गरम होण्यासाठी, आणि भाजी मी अशीच उघडी ठेवलेली आहे, म्हणजे थोडीशी हवा लागली आणि भाजी लवकर थंड होईल, कारण आता पॅक करून द्यायचं आहे. आणि दिनेश पण थोड्या वेळात येईपर्यंत सगळीच पॅकिंग झाली पाहिजे, आल्यानंतर घाई गडबड करेल तो. आणि जेवणही रात्रीचं तिकडंच होणार आहे दिनेशचं, कारण आता जेवण दुपारी झालेले म्हणत आहे, आता जेवण वगैरे करणार आहे मम्मी तिकडंच मित्रासोबत, म्हणजे दिनेशचे मित्र पण आहेत सोबत पुण्याला जाणारे. तर सगळेजण तिथं जेवण करतील, म्हणून मी फक्त चपाती भाजी करून सगळं पॅक करून देते, म्हणजे सगळेजण बसून जेवण करतील. तर इकडे बघू शकता मस्त अशा चपात्या बनवून तयार होत आहेत. मी 3 पदरी चपाती करते, छान फुलते पण, आणि थंड झाल्यानंतर छान नरम बनवून राहते, कडकपणा येत नाही. तर चपात्या बनवून झाल्या. इकडे दूध ठेवलेले गरम तव्यावरती गरम होत राहील, आणि किचनही स्वच्छ करून घेतलं. आणि आता चपाती आणि भाजी मी पॅक करते. तरी भाजी पण छान थंड झालेली. मी अगोदरच जे आहे ना ते टोपण काढून इथं खिडकीजवळ ठेवलेलं होतं, हवा लागल्यामुळे लवकर थंड झालेली आहे. आणि इकडं भाजी डब्यात भरलेली आहे, चपात्या मी एका कपड्यामध्ये रॅप केल्या, आणि हे असंच उचलून मी पिशवीत ठेवलेले आहे. आता पिशवी अशी बॅगमध्ये ठेवूया. तर झालेलं सगळं दिनेशचं मी आवरून दिलेलं आहे. थोडंसं सोनं आणि मन दुखी आहे माझं, पण नाविलाज आहे, पर्याय नाही माझ्याकडे काही. कारण एकटीला थोडंसं असं वाटतं ना की आता राहू नये घरामध्ये, कारण 1 महिन्यापासून असा गोंधळ होता ना की 1 महिना कसा गेला मला समजलं नाही. पण आता दीपक गेला, आता दिनेश पण जात आहे. खूपच मला असं वाटत आहे ना की घरात मी पण याच्यासोबत राहायचं नाही घरी, कशासाठी राहायचं, मुलं बाळं नाही ते काय जीवन आहे आपलं असं वाटत आहे. तरी पण आता काय करणार, काहीच पर्याय नाही माझ्याकडे. तर इकडे दिनेशचा मित्रही आलेला आहे, दिनेश पण रेडी झालेला आहे. तर आता हे मित्र जायला निघालेले आहेत, बॅग घेऊन गेलेले आहे बाहेर, आणि बाईक घेऊन जाणार आहे इथून, कारण इथून उदगीरला जाणार, उदगीरहून ट्रॅव्हल्स आहे. तसं तर ट्रेनच म्हणजे ट्रेनचंच तिकीट काढलेलं होतं अगोदर, पण म्हणत होता मम्मी नंतर ते कॅन्सल झालं. तर आता दिनेश ट्रॅव्हल्सला जात आहे. तर इथून जाणार उदगीरला, मग तिथून ट्रॅव्हल्स पकडणार. तर इथे हेल्मेट वगैरे घेतलेलं आहे, कारण बाईकवर आता हे उदगीरपर्यंत जात आहेत, कारण बॅग वगैरे आहे तर एस टीमध्ये सगळं घेऊन जाणं तामझाम नको वाटत आहे यांना. तर गेलेले आहेत फायनली दोघंजणही. आता मी आणि माझी कामं फिक्सच आहोत. तर इथे मी खूप साऱ्या कैऱ्या चिरले, म्हणजे आंबे चिरलेत, पिकलेलेच आंबे आहेत. आणि आता रात्रीचं जेवण आम्ही करत आहोत. तर या तुम्ही जेवण करायला. आता यासोबत या व्हिडिओ इथं एंड करते. बाय बाय, टेक केअर.